बातमी आहे बारामतीतून। अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर सातत्याने पुढे येत अपघातावर गंभीर सवाल उपस्थित करणारे रोहित पवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रचाराचे मैदानात उतरले। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा प्रचार करतायत। रोहित पवारांनी काकींच्या प्रचारासाठी अजित पवारांच्या काटेवाडी गावातून घोंगडी बैठकीच्या माध्यमातून सुरुवात केली आहे। यावेळी आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार आणि बहीण सई पवार देखील उपस्थित होते। बावीस 23 लोक आहेत। खरं तर त्यांनी उभं राहायला नको पाहिजे होतं, पण ते राहिलेले। शेवटी आपली जबाबदारी एवढीच आहे। मला असं वाटतं की आपण मतदान किती होईल अशी चर्चा नेहमी त्या ठिकाणी करतो। आपण असं एक टार्गेट घेतलं पाहिजे की आपल्या गावातून एक सुद्धा मत त्या 22-23 लोकांना होणार नाही याचं प्लॅनिंग करून जे कुठलं मतदान होईल त्यातलं 99% पेक्षा जास्त मतदान हे दादांकडे बघून आपल्या सुनेत्रा काकींना मतदान त्या ठिकाणी कसं होईल याचा प्रयत्न रोहित दादा प्रचार करतायत ते वहिनींसाठी आणि दादांसाठीच करतायत। कुठेतरी जरी मागच्या निवडणुकीत ते दुसऱ्या पक्षातले उमेदवार असतील तरी आम्ही सर्व पवार कुटुंब एक कुटुंब आहे। बारामतीकर सगळ्याच पवार कुटुंबाला कुटुंब मानतात, म्हणून ते प्रचार करतायत तर ते बरं वाटतं। आता जर कॉर्पोरेशन लेवलला अशा गोष्टी होत असतील तर देशामध्ये जेव्हा डिलिमिटेशन होईल, मग कसं डिलिमिटेशन करणार, काय फॉर्म्युला असेल, कसं आरक्षण टाकणार याची काहीच माहिती त्या डिलिमिटेशन बिलात नाही। त्याच्यामुळे आमचा विरोध या डिलिमिटेशनचं जे बिल आणलेलं आहे त्याच्यापुरतं सीमित आहे। जर डिलिमिटेशनचं बिल झालं तर ह्या देशात लोकशाही राहणार नाही आणि संविधानाच्या चौकटीच्या बाहेर हे सगळं होईल अशी चिंता अनेक लोकांच्या मनात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।